महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळते। हा वाद केवळ राजकीय पातळीवर नव्हे तर वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचलाय। पाहूया सकलमच्या विशेष व्हिडिओमधून मुश्रीफ आणि पाटील यांच्यातील काय आहे हा संघर्ष। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात सकलम। आमदार शिवाजी पाटील यांनी सातत्यानं मंत्री मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप करत टीकेची झोड उठवली आहे। विशेष म्हणजे ही टीका केवळ धोरणात्मक किंवा प्रशासकीय मुद्द्यापुरती मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे। यामुळे राजकीय संवादाची पातळी खालावत असल्याचंही पाहायला मिळते। दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही यावर प्रत्युत्तर देताना आपली नेहमीची संयमी भूमिका सोडल्याचं दिसतंय। त्यांनी आमदार शिवाजी पाटील यांच्या शिक्षण, पूर्वायुष्य आणि वैयक्तिक पार्श्वभूमीबाबत माहिती असल्याचा इशारा देत थेट प्रत्युत्तर दिले। मी यावर बोलणार नव्हतो, पण सातत्याने बदनामीकारक वक्तव्य होत असल्यामुळे उत्तर देणे भाग पडले असं सांगत त्यांनी हा वाद अधिक तीव्र केलाय। या आरोप प्रत्यारोपामुळे काही महत्त्वाचे प्रश्न मात्र या निमित्ताने पुढे येत आहेत। पहिला प्रश्न म्हणजे जर आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे मंत्री मुश्रीफ यांच्या गैरव्यवहाराचे ठोस पुरावे असतील तर ते अद्याप जनतेसमोर का आलेले नाहीत। राजकीय मंचावर आरोप करणे आणि प्रत्यक्ष पुरावे सादर करणे यात मोठा फरक असतो। पुरावे सादर केल्यास या प्रकरणाला ठोस दिशा मिळू शकते। तर दुसरा मुद्दा म्हणजे मंत्री मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती असल्याचे सूचित केले। जर ही माहिती गंभीर स्वरूपाची असेल तर ती सार्वजनिक का केली जात नाही, की ही केवळ राजकीय दबाव तंत्राचा भाग आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या वादाचा सामान्य जनतेवर होणारा परिणाम। मतदारांना अपेक्षा असते ती विकास, धोरणे आणि प्रशासनावर आधारित चर्चेची। मात्र वैयक्तिक टीका आणि आरोप प्रत्यारोपामुळे मूळ मुद्दे मात्र बाजूला पडत आहेत। अशा प्रकारचे वाद राजकीय फायद्यासाठी सुरू आहेत की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। दोन्ही नेत्यांनी आपापले आरोप स्पष्ट पुराव्यासह मांडणे किंवा अन्यथा संयम राखणे हीच जनतेतून अपेक्षा व्यक्त होताना दिसते। एकूणच हा वाद केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित न राहता राजकीय संस्कृतीच्या पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे। पुढील काळात हा वाद कोणत्या दिशेने जातो आणि संबंधित नेते आपली भूमिका कशी स्पष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपाने प्रश्न इथेच संपत नाहीत, कारण आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतच गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यावरही गैरव्यवहाराचे आरोप केलेत। त्यामुळे या प्रकरणावरून नवा राजकीय रंग चढला आहे। विशेष म्हणजे गोकुळमधील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्यावरच ईडीची चौकशी का होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। ही चौकशी राजकीय हेतूने केली जात आहे की काय, अशी चर्चाही आता रंगली आहे। शिवाजी पाटील वारंवार विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची ईडीची चौकशी लागणार असल्याचं सांगत आहेत। याबाबतचे ठोस पुरावे भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचं ते सांगतात। परंतु ईडी चौकशी मागणीबाबत दुसरी बाजू पाहिली तर ज्यावेळी गोकुळमध्ये सत्तांतर झाले होते त्यावेळी मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी नेतृत्व स्वीकारले होते। यापूर्वी गोकुळ दूध संघावर महाडिकांची सत्ता होती। ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्याकडे अधिकचे ठराव आहेत। त्यामुळे त्यांची भूमिका गोकुळच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची ठरत आली आहे। महाडिकांनी देखील गोकुळमध्ये सत्ता मिळवली ती म्हणजे विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना हाताशी धरून। त्यामुळे विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे ज्या बाजूला असतील त्या दिशेने गोकुळच्या सत्तेचे वारे वाहत असते, हा इतिहास आहे। आणि एकूणच काय तर गोकुळच्या राजकारणात हे दोघेही किंगमेकर ठरत आहेत। त्यामुळं गोकुळच्या सत्तेसाठी त्यांनाच घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे की काय, विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची ईडी चौकशी लावून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपचा आहे की काय, असे अनेक सवाल या निमित्ताने समोर येत आहेत। आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे
यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे असतील तर त्यांनी खरोखरच ईडी चौकशी का लावत नाहीत असा प्रश्नही या निमित्ताने समोर येतोय. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची बाजू सांभाळत या दोघांच्या विरोधात आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे काय पुरावे आहेत याची विचारणा आमदार शिवाजी पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांना नक्कीच विचारू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परंतु या सर्व घडामोडीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे. कारण गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. प्रशासक कोण असणार त्यावर गोकुळच्या भवितव्याची दिशा ठरणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणाच्या घडामोडी पाहता महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शब्द चंदगडचे आमदार शिवाजी पाटील पाळत नाहीत का, किंवा आमदार शिवाजी पाटील मंत्री मुश्रीफांच्यावर जे व्यक्तिगत पातळीवर आरोप करत आहेत त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांनी नसावी काय असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या या प्रकरणात मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल. कारण त्यांच्या निर्णयामुळेच या वादाला पूर्णविराम मिळू शकतो. तर या प्रकरणातील एक महत्त्वाचा आणखी एक प्रश्न म्हणजे चौकशीची व्याप्ती. जर गोकुळमध्ये काही गैरव्यवहार झाले असतील तर त्याची चौकशी सर्व संबंधित संचालकांच्यावर समान पद्धतीने व्हायला हवी. मात्र काही विशिष्ट व्यक्तींनाच लक्ष का केले जात आहे असा प्रश्नही या निमित्ताने पुढे येत आहे. मात्र या सर्व राजकीय घडामोडी पाहता या संघर्षाचे परिणाम केवळ गोकुळपुरते मर्यादित न राहता कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावरही त्याचे परिणाम दिसणार आहेत. विशेषतः सहकारी संस्थांच्या राजकारणात याचा मोठा प्रभाव पडू शकतो. याशिवाय गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले हे राजकीय वादळ अनेक प्रश्न निर्माण करत आहे. ईडी चौकशी, निवडक व्यक्तीवर होणारी कारवाई, मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि तक्रारदारांचे योगदान या सर्व गोष्टीमुळे गोकुळचे राजकारण ढवळून निघाले. याशिवाय एक गोष्ट निश्चित आहे, गोकुळची ही लढाई आता केवळ सहकारी संस्थेची राहिलेली नाही, तर ती एक मोठा राजकीय संघर्ष बनल्याचंही या निमित्तानं पाहायला मिळतंय. धन्यवाद.